नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठली, उंबऱ्याला हळदीचं लेपन करून झालं आणि रांगोळी तर मी काढू शकत नाही कारण लहान मुलं आहे आणि असं काही रांगोळी वगैरे बघितलं तर त्याला ती खराब करायला खूप जास्त आवडतं. म्हणून मी साधीच फक्त जे काही माझ्याकडे होत्या वस्तू त्या ठेवल्या मी. दिवा वगैरे लावला, उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं आणि म्हटलं आता बाकीची तयारी करूया. आता प्रगट दिन म्हटलं तर सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. काय करू काय नाही असं होतं. खरं तर महाराजांना या गोष्टीमध्ये अजिबात रस नाही हे आपल्याला माहिती आहे. तरीसुद्धा आपल्याला जाम आवड असते की काहीतरी नवीन करायचे. तर तसंच काही माझं होतं. आता लहान मुलं असल्यामुळे पहिल्यासारखं सगळंच डेकोरेशन वगैरे निवांत असं काही जास्त जमत नाही. पण मी तरी पण म्हटलं की जेवढं होईल तेवढं करण्याचा नक्की प्रयत्न करेल की जेणेकरून बघायलाही छान वाटेल आणि मलासुद्धा आवडेल असं काहीतरी करण्यासाठी. महाराजांना काय आवडतं तर अर्थात त्यांना आपली सेवाच आवडते, त्यांना दुसरं काहीच आवडत नाही. पण आपल्याला प्रगट दिन म्हणजे मला तरी वाटतं सगळ्यांसाठी खूप मोठा दिवस असतो हा, ज्या दिवसाची आपण नेहमी वाट बघत असतो. कुठल्याही सणवारामध्ये आवडतं जर काही असेल तर तो आपल्या मालकांचा प्रगट दिन आहे. कारण हाच तो दिवस जर आपल्या आयुष्यात नसताच, जर महाराजच आपल्या आयुष्यात नसते तर आपलं आयुष्य काय झालं असतं याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये होते त्यांनी अनंत लीला घडवल्या. खूप जगाचं त्यांनी कल्याण केलं आणि आजही ते कार्य चालू आहे. आजही महाराज हम गया नहीं जिंदा आहे. क्षणोक्षणी महाराज आपल्यासोबत असतात आणि प्रत्येक वेळेस त्यांची ती प्रचिती येतच असते. थोडीफार मी मांडणी करून ठेवली होती आणि नंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी घेतलं आणि हे जे तीर्थ आहे ना मला ते हवं होतं म्हणून मी फक्त आणि फक्त पाण्याचा अभिषेक केला. कारण दुधाचा अभिषेक म्हणजे पाणी आणि दूध एकत्रित जर अभिषेक केला ना मग ते पाणी खराब होऊन जातं. कारण त्याच्यामध्ये दूध असल्यामुळे म्हणून ना मी आता ठरवलं आहे की फक्त मी पाण्याचा अभिषेक करते बऱ्याच वेळा. कारण असं जेव्हा एकदम सागर संगीत पूजा होते ना तेव्हा मंत्र स्तोत्र जास्त पठण केलं जातं. म्हणून मी ठरवलं की आता फक्त पाण्याचाच अभिषेक करूया. सुरुवातीला मी फक्त मूर्ती गुलाबजलने मी छानपैकी धुवून घेतली. गुलाबजल होतं, गुलाबाचं पाणी होतं आणि साधं पाणी होतं. याने मी मूर्ती धुवून घेतली आणि नंतर म्हणजे काही अभिषेक मी तुम्हालाही सांगितला होता की 16 वेळा 16 वेळा पुरुष सूक्तम, त्याच्याबरोबर पवमान सूक्तम, रामरक्षा आणि श्रीसूक्तम याचं सगळ्यांचं पठण करायचं होतं. तर तेच मला आणि याला खरं सांगू काही 16 वेळा वगैरे या सगळ्या सेवेला अर्धा पाऊण तास तर आरामशीर निघून जातो. तर मग हे सगळं माझं करून झालं आणि नंतर मग महाराजांची मूर्ती तामणातून काढून ती स्वच्छ साफ करून ती जागेवर ठेवली. पण मला नंतर आठवलं की माझ्याकडे छोटंसं सिंहासन आसन आहे महाराजांचं, तर त्याच्यावरच आपण महाराजांना ठेवूया. काहीतरी डेकोरेशन करण्याचा प्रयत्न मी केला. मला माहिती आहे सगळं महाराजांना आवडत नाही किंवा पण आपल्याला खूप हौस असते की छान दिसावं. कारण अर्थात 4 लोकं घरी येतात तर त्यांनाही प्रसन्न वाटलं पाहिजे आणि खरं तर ही मूर्ती पाहून, हे फोटो पाहून खूप लोकांना प्रसन्न होतं. त्यांना खूप जास्त आवडतं. तर आपल्यालाही वाटतं की काहीतरी छान करण्याचा प्रयत्न करूयात. तसंच माझं होतं. आता मी हे सगळं करत असताना मध्ये-मध्ये किती येत होतं तुम्ही बघत असाल. म्हणून ना काही गोष्टी मला भीती वाटते की माझ्या म्हणजे मूर्तीला नको कोणी हात लावायला. आरोही तर मोठी झाली आहे, पण माझा स्वामी खूप लहान आहे अजून. तर मला त्याची फार काळजी वाटते आणि माझा खूप जीव आहे ह्या मूर्तीमध्ये. तर मी खूप त्याला जपते. म्हणजे माझा जीव की प्राण आहे म्हणायला हरकत नाही. मग असं वाटतं की थोडंसंच करावं, तेवढ्यात तेवढं करावं, की जेणेकरून मूर्तीलाही त्रास होणार नाही. कारण लहान मुलांना आपण कितीही नाही म्हटलं तरी ते बिचारे ऐकतच नाही. असो, तर छानपैकी महाराजांना ही नाद तर लावून घेतलं. आता हे मागच्या वर्षी महाराजांसाठी लोड तयार करून घेतले होते आणि जो काही मोत्याचा हार तुम्हाला इथे दिसतो आहे आणि मध्ये रुद्राक्ष आहे तो खूप सुंदर आहे. जो मी अगदी असे काहीतरी कार्यक्रम असले, दिवाळी असली, प्रगट दिन असला, स्वामी पुण्यतिथी असते, हो लवकर स्वामी पुण्यतिथी आहे, आपल्या सगळ्यांना गुरुचरित्राच्या पारायणाला बसायचं आहे. म्हणजे मी तर इतकी वाट बघते ना, कारण काय होतं ना, सप्ताह काळात खूप सेवा घडतात. आताही स्वामीचरित्र सारामृताचे पारायण वगैरे चालू आहे, पण सप्ताह काळात ओढ असते. याग वगैरे घडतात आणि आपलं किती पण आपली ओढाताण झाली तरीसुद्धा आपण सेवेला जातो, हजर राहतो. बऱ्याच सेवा घडतात, खूप सेवा घडतात. तर तोच एक काळ असतो 7-8 दिवसाचा की आपल्याकडनं सेवा घडते. नाही तर एरवी आपल्या जबाबदाऱ्या, आपले कर्तव्य, आपल्या अडचणी याच्यातच आपण असतो. तर असो, आज छानपैकी महाराजांना मी लाल वस्त्र परिधान केलं आणि एक चंदनयुक्त म्हणतो ना, की चंदनाचा टिळा इतका सुंदर येतो, इतका सुंदर वास येतो. म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही. मला इतका आवडतो ना तो आणि खरं तर मी रोज महाराजांना लावते. कारण ते लावल्यावर खूप छान म्हणजे तो सुगंधच असा वाटतं ना, की आसपास कोणीतरी आहे आपल्या, असं आहे. तर छानपैकी ते महाराजांना मी पांढऱ्या कलरची टोपी घातली. खरं तर या संपूर्ण विश्वाची किंमत महाराजांच्या लंगोटा इतकी सुद्धा नाही आहे. गुरुचरित्र ग्रंथामध्ये हे सांगितलं आहे, की जेव्हा ईश्वर तुमच्यावर कोपतो ना, तेव्हा गुरु तुम्हाला तारतात. पण गुरूंचीच अवकृपा किंवा गुरूंची कृपा जर तुमच्यावर नसली ना, तर ईश्वरही म्हणजे साक्षात देवही तुमचं काही करू शकत नाही.
आणि खरं सांगते की महाराजांची कृपा आपल्यावर एवढी आहे ना, इतके स्वामी आपल्याला बळ देतात प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक संकटामध्ये बाहेर पडण्यासाठी. आणि मी ना हार मागवला होता, पण तो इतका छान येईल ना असं वाटलं नव्हतं, कारण त्याचे काही ग्रीन ग्रीन दिसतंय ना, ते खूप सुंदर, म्हणजे ते पाहता क्षणी मला एवढं आवडलं ना, म्हटलं की चल, मला जेवढं वाटत होतं त्याच्यापेक्षा पण भारी तो हार त्या दादांनी बनवून दिला. आणि तो छानपैकी हार महाराजांना परिधान केला. आणि सगळं करत असताना आरोही तारक मंत्र लावलं होतं, श्री स्वामी समर्थ लावलं होतं. दोघं जण, म्हणजे आम्ही तिघं जण, आमचं जपमाळा चालू होती, महाराजांचा जय जयकार चालू होता. आणि स्वामीला तर जास्त बोलता नाही येत, पण त्याला जय जय असं तो करत होता. तर ते पण छान वाटतं. तर इथे ना सर्वात आधी ना एक गोष्ट सांगावीशी वाटते. बऱ्याच वेळा अशा कमेंट्स होतात की ताई अगं ही मूर्ती घ्यायची, ती मूर्ती घ्यायची. मैत्रिणींनो, एखाद्याने कुठलं काहीतरी घेतलं तर ते आपल्याकडे असावंच असा अट्टहास का? जे आपल्याकडे आहे तेवढा सेवा करायची आहे. जे आपल्याकडे आहे तेवढाच आपल्याला नामजप करायचा आहे. मोठी मूर्ती घेतल्यावर, मोठा काय म्हणतात ना, फोटो घेतल्यावर महाराज पावता का? असं अजिबात नाही आहे. जसं तुमच्याकडे आहे, जे तुमच्याकडे आहे त्याने तुम्ही सेवा करा. असं कुठेच दिलेलं नाही आहे. खर्चात पाडून, खर्च करून देव करण्यात अर्थ नाही. आपल्याकडे जे आहे आणि जे आपल्याकडे नाही आहे त्या सगट आपल्याला आपल्याला स्वामी सेवा करायची असते. कोणी हे घेतलं लगेच ते घ्या, कोणी ते घेतलं नाही. छोटी मूर्ती आहे, छोटा फोटो आहे, स्वामी एकच आहे ना. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं आहे की मैत्रिणींनो, खर्च करू नका. आपल्याकडे नाही आहे ना काही. आणि मला तरी वाटतं की अध्यात्मात येण्यासाठी महागड्या वस्तू घेण्याचा अट्टहास नसावा. एवढ्या वस्तू घेतल्यावर स्वामी पावतात, तेवढ्या वस्तू घेतल्यावर नाही. मला अजूनही आठवतं, माझ्याकडे ही मूर्ती येऊन 5 वर्ष झाले आहे. त्याच्या आधी मी खूप छोटा फोटो घेतला होता, जो माझ्याकडे अजूनही आहे. पण त्या छोट्या फोटोने पण सुद्धा खूप काही दिलं आहे आणि ह्या मोठ्या मूर्तीने पण खूप काही दिलं आहे. दोघांमध्ये कंपेअर कधीच होऊ शकत नाही. आपल्याकडे पैसे नाही आहे किंवा अट्टहास नाही केला पाहिजे की ताई मला हेच घ्यायचं, कोणाचं तरी काहीतरी पाहिलं, कोणीतरी काहीतरी सांगितलं तुम्हाला, तर असं खरंच करू नका. आणि मेन म्हणजे आज सकाळी उठल्या-उठल्या मी एक काम केलं, की आमचे जे फुलवाले दादा आहेत त्यांना सांगितलं, की मला चाफा पाहिजेल. जेवढ्याचा असेल तेवढ्याचा चाफा पाहिजेल. नेमकी महाराजांच्या तिथे हे मी जेव्हा फूल ठेवलं तेव्हा मला आठवलं, की हां, त्याने चाफा पण पाठवला आहे. मग ते पटकन ते फूल काढलं आणि छानपैकी महाराजांना ना चाफा अर्पण केला. चाफ्याचा वास इतका सुंदर, आणि खरं तर महाराजांना चाफा खूप प्रिय आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग मला चाफा भेटला. छानपैकी मी महाराजांना चाफा वगैरे स्वामींना अर्पण केला आणि तोडकी-मोडकी सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण केली. हेच मागणं आहे स्वामींकडे, की संकटात तुम्ही जेवढं बळ देता ना, तेवढंच बळ आम्हाला याच्यानंतर पण द्या. दुःख कमी करा, पैसा द्या, संकट कमी करा, असं कधीच होणार नाही. कारण तो आपल्या आयुष्यातला भाग आहे. ते आपले प्रारब्ध आहे. त्यातून आपल्याला मुक्ती नाही आहे. ते आपल्याला करायचंच आहे. पण होय, दुःख संकट आले ना, तरी तुम्ही आहात आमच्यासोबत. तुम्ही तारणारे आहात आणि तुम्हीच आम्हाला बाहेर काढणारे आहात. तर फक्त तेवढी शक्ती द्या आणि साथ नका सोडू. आणि खरं तर ते साथ नाही सोडत. आपणच थोडंसं आपल्या मनाप्रमाणे नाही घडलं, की लगेच आपण, आजकाल तिथे लोकं देव पण बदलतात. म्हणजे खरं सांगते, विशेष वाटतं. आजकाल देवांचा पण ट्रेंड आलाय. कोणी इकडे जातं, मग लगेच कर्जमुक्त होतं, इथे तिकडे जातं, स्वामींच्या कर्जमुक्त होतं. मूर्तीवर अभिषेक असो. करून सगळी पूजा करून झाली आहे आणि थोडासा स्वयंपाक बाकी होता तर तो करून घेतला. आता वेळ आहे आरतीची, तर शार्प 10:30ची आरती आपण घेऊया आणि मग बघू पुढे काय होते, कारण अजून सेवाही करायची आहे. पण आता मी महाराजांना नैवेद्य दाखवते आणि मग आपण आरती घेऊया. हे असं छोटंसं छान असं डेकोरेशन केलं आहे. तर आज मी नैवेद्याला केलं होतं पुरणाची पोळी, कांद्याचे भजे, श्रावणी शेंगा, जे महाराजांना आवडतं, सार, भात, भजे, कुरडई, पापड. आता कुरडई मी इथे अर्पण नाही केली. आता असं म्हणतात की नैवेद्याच्या ताटात कुरडई ठेवू नये. खरं तर असं महाराजांच्या काळात महाराजांनी कधीच, म्हणतो ना की त्यांनी नाही केलं हे सगळं किंवा त्या गोष्टी मांडत नव्हते. पण तरी पण मी म्हटलं ठीक आहे. आता तुम्हाला खोटं वाटेल बघा मैत्रिणींनो, कॅमेरा ऑन होता. नैवेद्य दाखवल्यावर पहिले भजे तर स्वामींनीच खाल्ले. पण म्हटलं ठीक आहे, त्याची इच्छा होती. मग मी पण काही बोलली नाही. आता सगळ्यांना सगळ्या आरत्या खूप जास्त आवडतात, मला माहिती आहे. तरीसुद्धा मला काही आरत्या खूप आवडतात. म्हणजे ज्या काही दिंडोरी प्रणीत आरत्या आहेत त्या आहे, किंवा ज्या काही आपलं आहे पंचप्राण हे आतुर झाले त्या खूप आवडतात. आता मी आरती करत असताना ना, स्वामी माझ्याकडे येऊन भजी मागत होता. आता जेवढे उरलेले सगळे भजे होते, 4-5 भजे मी ठेवले होते. संपूर्ण आरती होईपर्यंत एक-एक भजे त्यांनी खाऊन घेतले.
आता त्याला मला नाही पण म्हणू वाटत नव्हतं. आणि तो सारखं म्हणत होता की खाऊ का खाऊ का, हे बघा आताही तुम्हाला दिसतंय. तो म्हणत होता की खाऊ का. मग मी म्हटलं ठीक आहे बाबा खा तू, पण मला आरती करू दे. पण असं वाटतं की ठीक आहे ना, कदाचित त्याच्या रूपात येऊन सूक्ष्म स्वरूपात महाराजांनी अन्नग्रहण केलं. शेवटी तेच करता करविता आहे आणि प्रत्येक वेळेस असंच होतं. मी नैवेद्य दाखवला की माझा स्वामी पहिले येऊन खातो. मला मला आधी थोडंसं हे वाटायचं, पण आता मला काही वाटत नाही. असं वाटतं की महाराज चला तुमचीच इच्छा आहे. असो. तर छानपैकी सगळ्या आरत्या माझ्या करून झाल्या आणि बरेच म्हणजे 4-5 लोकं जवळचे आले होते. मग त्यांना पण चला प्रसादाचा लाभ आता त्यांनी घेतला. घरातलं सगळं आवरून झालं. आता निवांत आहे स्वामी सेवा करण्यासाठी. आता आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. आज आहे पारायणाचा शेवटचा दिवस. सेवेची सांगता आहे. खरं तर सांगता नाही म्हणणार मी याला, कारण हे जे अखंड पारायण आहे, जे महाराजांच्या कृपेने 21 स्वामीचरित्र सारामृताचं पारायणाचा संकल्प केला होता. पण आता हा जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी कंटिन्यू करेन. आता तो किती होईल माहिती नाही, कारण हा जेव्हा ग्रंथ हातात घेतो तेव्हा खूप आयुष्य बदलून जातं. आणि आता याची इतकी सवय झालेली आहे की असं वाटतं की रोज 3-3 अध्याय पठण करतो. 7-7 अध्यायसुद्धा तुम्ही पठण करू शकता. पण हेच जर आपण रोज एक पारायण केलं तर नक्कीच शेवटी करता करविता इथे बसलेले आहे. त्यांच्या मनात जे आहे ते करतील. आता आपण सेवेला सुरुवात करूया. सुरुवातीला तर मी स्वामीचरित्र सारामृताचं पारायणाला सुरुवात केली आणि झालं असं ना की जे काही दुर्गा सप्तशती पारायण आहे ना, तर ते मी सध्या 2-2 अध्याय वाचते आहे. पण मला असं वाटतंय ना, आता हे 2-2 अध्याय 7 दिवस तर चालेल, नित्यसेवा आपली घडेल. पण त्याच्याचबरोबर म्हटलं की आजपासून म्हणजे आज मी व्हिडिओ शूट करते आहे, प्रगट दिनाच्या दुसऱ्या दिवशीपासून मला असं वाटतंय ना की आपण रोज एक पाठ करावा, की जेणेकरून होईल. आता नाही 9 पाठ माझ्याकडनं शक्य, तर मी 7 पाठ तरी करेल. बघू आता सगळी महाराजांची तर इच्छा. संध्याकाळची दिवाबत्ती झाली. स्वामी चरित्र सारामृताचं सुद्धा पठण करून झालं आणि आता आपल्याला जायचं आहे केंद्रात. आता केंद्रात जाऊन येते, महाराजांचं दर्शन घेते. नारळ खडी साखर सेवा आपण जेव्हा पहिल्यांदा सेवा करतो तेव्हाच मी रुजू केली होती. आज फक्त कृतज्ञता, आज काहीच नाही. आज फक्त आभार. आणि मलाही वाटतं तुम्ही पण तेच केले असेल की आजचा दिवस फक्त आणि फक्त आभार. आमच्या आयुष्यात तुम्ही आलात, तुम्ही आम्हाला जसे आहात तसं तुम्ही आम्हाला स्वीकारलं आणि आम्हाला अजून चांगलं बनवण्याचा प्रयत्न केला. आणि अजून तर सुरुवात आहे, आपल्याला खूप काही करायचं आहे. चला आता मी केंद्रात जाऊन येते, मग आपण बोलूया. तर आम्ही सगळं कुटुंब म्हणजे सहकुटुंब सहपरिवार मस्त केंद्रात गेलो. महाराजांच्या चरणी सेवा रुजू केली आणि त्यांच्याकडे हेच मागणं आहे की आमच्या पाठीशी राहा आणि तुमची जी छत्रछाया आहे आणि आमच्याकडनं तुमची जास्तीत जास्त सेवा घडून द्या. कोणाकडनं किती काय करून घ्यायचं ते सगळं महाराजांच्या हातात असतं नक्कीच. पण आम्हालाही त्या भाग्यवान व्यक्तींपैकी एक असावं असं प्रत्येकाला नक्कीच वाटतं.